हाय, आज आपण लहान मुलांना धोती कशी नेसवायची हे मी सांगणार आहे। इथे मी पंचा घेतलेला आहे जो 16 वरचा असतो तो। तुम्ही ते कॉटनची ओढणी पण घेऊ शकता तुमची, आणि कॉटनचा कपडा छान मुलांना सॉफ्ट राहील, त्यामुळे शक्यतो सॉफ्ट मुलायम कॉटनचा धुतलेला कपडा घ्या। आता इथे मी सॉफ्टच पंचा घेतलेला आहे। समान अंतरावर दोन्ही बाजू ठेवलेल्या आहेत आणि मध्ये आपण 2 गाठ मारत आहोत। माझा मुलगा 2 ते 2.5 वर्षाचा आहे, त्याला मी इथे असा पंचा नेसत आहे। थोडासा मुलगा मोठा असेल, एक 5 वर्षापर्यंत ही प्रोसेस तुम्ही यूज करू शकता। ओढणीच्या साहाय्याने किंवा असा पंचा असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही धोतर नेसू शकता त्याला। आता 2 गाठ मारल्यानंतर जी दोन्ही बाजू आहेत त्या आपल्याला आतून बाहेर अशा काढायच्या आहे। दोन्ही साइडच्या ज्या साइड आहेत दोन्ही साइड त्या आपल्याला दोन्ही पायाच्या मधून टाकून असे बाहेर काढायचे आहे। त्याच्यानंतर जी पंचाची छोटी बाजू आहे ती आपल्याला मागे टक करायची आहे, दोन्ही छोट्या बाजू, आणि त्याच्यानंतर जी मोठी बाजू आहे ती आपल्याला पुढे घ्यायची आहे। तर त्याप्रमाणे जसं रंगसंगतीप्रमाणे तुम्ही कुर्तीही चूज करू शकता लहान मुलांसाठी। इथे मी त्याला नंतर कुर्ताही वेअर केलेला आहे। त्याच्यानंतर जी मोठी बाजू आहे त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लीट्स करूयात काठ येतील अशा प्रकारे। काठाची ओढणी असेल तरी चालेल किंवा विदाऊट काठाची ओढणी पण छान दिसते, त्याचाही मी धोती ड्रेप केलेला आहे, तुम्हाला मी पुढे दाखवेलच। त्याच्यानंतर ती दुसरी बाजू आहे धोतीची, त्याच्याही छान छान छोट्या छोट्या प्लीट्स करून घ्या आणि प्लीट्स करून त्या पुढे टक करून घ्या। एक आषाढी वारी त्यानिमित्त मी इथे धोती स्टाईल शिकवत आहे। हा धोती स्टाईल तुम्ही जेव्हा जन्माष्टमी येते तेव्हा काना लुकसाठी पण हा धोती स्टाईल ट्राय करू शकता। आता ही झाली छोट्या बाबूची सिंपल आणि मस्त धोती। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या छोट्या पिल्लांना काना किंवा पांडुरंगाचा लुक देऊ शकता। तर ही ओढणीची आहे धोती, छान वाटते, त्याप्रमाणे मी कुर्ता चूज केला होता। तर याच्यानंतर मी त्या धोतीवर कोणता कुर्ता घातला हेही दाखवणार आहे।